एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. इंद्रनील, तुझ्या नखालाही धक्का लागू नये म्हणून मी जपत असते, आणि आज माझ्यामुळेच तुझं मन दुखावलं गेलं. अपराध केलाय मी, सॉरी. असं काही नाही आई, जाऊ दे. अरे जाऊ दे कसं, मला स्वानंदीची माफी मागायची. तू चल ना माझ्या बरोबर. हार बोलले रे मी तिला, तुझ्या काळजीमुळेच, पण चुकलं माझं. मला तिची माफी मागायला हवी. त्याची काही गरज नाही आई. गरज आहे इंद्रनील. आपण चूक केले हे कळल्यानंतर सुद्धा माफी न मागणं हा गुन्हा आहे, आणि मी अपराधी आहे हे कोणाच्या मनातही आलेलं मला नाही आवडणार. आई, तू माफी मागणार? हो, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. जा, वहिनीला सांग आपण निघतोय. जा इंद्रनील, जा. ललिता, अगं काय चाललंय काय तुझं? त्या एवढ्याशा पुरीची माफी मागणार? एवढ्याशा वाटणाऱ्या गोष्टीही कधीतरी फार महत्वाच्या असतात. म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी त्याची किंमत ही मोजावीच लागते. तिच्या बापाचा माल हवा असेल तर एवढी किंमत मोजायलाच लागेल. फक्त इंद्रनीलला दाखवण्यासाठी माफी मागण्याचं नाटक करणार, आणि ते इतकं बेमालूम करीन की कुणाला कळणारही नाही की मी नाटक करते. अंजली, अनिता, तुम्हाला दोघींनाही कळायला नको? स्वानंदी आतताईपणा करते ते. अहो पण तिने जे कारण सांगितलं, मला कोणतंही कारण ऐकायचं नाहीये. त्या मुलीशी लग्नाची बोलणी चालू आहे, ती मुलगीच घरी जाऊन गिफ्ट परत देऊन येते. एवढा अपमान झाला असेल जागीरदारांचा. भाऊजी पण तुम्ही आधी ऐकून तरी घ्या ना. दादा वहिनींशी बोलतोय ना? मी दोघींशी बोलतोय. सॉरी. स्वानंदी एक लहान आहे, पण तुम्ही मोठे आहात ना. हे असं वागतात संसारी माणसं. आणि अगं मी घरात होते, माझ्या कानावर घालायचं ना. बाबा, तरी मी सांगत होते काय काकू, पण ह्या दोघींना स्वानंदीच्या खरेपणापुढे काहीच दिसत नाही. संपदा, आता खरेपणाबद्दल बोलणं चाललेलं नाहीये. तो असायलाच पाहिजे माणसाच्या अंगी. आता आपण स्वानंदीच्या आतताईपणाबद्दल बोलतोय. नाही बाबा, हा विषय खरेपणाचाच आहे.
मी गिफ्ट परत करून आले कारण मला नीलचा खोटारडेपणा सहन झाला नाही. कारण मी माझ्या मनाने गेले होते आणि या दोघींना सगळं सांगून गेले होते. सगळं म्हणजे? स्वानंदी, आधी ते दार लावून घे बाई. घरातल्या गोष्टी बाहेर नकोच जायला. सांग आता. माझा मोबाईल ज्या मुलाला सापडला तो नीलच आहे हे मी घरी सांगितलं. त्याचं इथे काय? अरे त्याने नाही ना सांगितलं. नाही म्हणजे मी आत्ता गेले होते तेव्हा तो त्याच्या आईला हेच सांगत होता, पण तोपर्यंत नव्हतं सांगितलं त्याने. तो ना स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांनाही खोटं बोलायला भाग पाडतो. मला भेटायचं होतं म्हणून त्या गजरेवालीला खोटं बोलायला लावलं. जो माणूस असा पदोपदी खोटच बोलतोय, मला नाही करायचंय त्याच्याशी लग्न. माझं जमणारच नाही बाबा त्याच्याशी. हे सगळं सांगितलं नाहीस तुम्हाला? तुम्ही ऐकून घेत होतात का काही? आम्ही दोघी केव्हापासून सांगायचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही आपलाच मुद्दा धरून. बाबा तुम्ही उगाच चिडताय त्यांच्यावर. त्याची काही चूक नाहीये. आनंदी, अगं बाळा रडू नको. घर म्हटलं की भांड्याला भांड लागतच. आणि बाबा इतकं काही बोलले नाहीयेत. असं काही चुकतंय का गाई? नाही ग बाळा, पण स्वानंदी तू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अशी घाईने शोधायला जाऊ नकोस. ती जेव्हा सापडायची असतील ना तेव्हाच सापडतील. मी बघतो. तुम्ही येऊ का? हो या ना, या या. अगं ललिताबाई आलेत. या. ललिताबाई बसा ना. आज मी सौ ललिता जहागीरदार म्हणून नाही तर इंद्रनीलची आई म्हणून आली. पण या ना आत बसा. नाही बसत नाही. ते सांगायला आले ते आधी सांगते. ते चैन नाही पडणार मला. बोला. स्वानंदी आत्ताच येऊन गेली आमच्याकडे. जी मुलगी मला पाहता क्षणी आवडली होती, जिच्यात मी माझ्या सुनेचं चित्र पाहिलं होतं, तिलाच मी दुखावलं. अजाणतेपणे का होईना पण दुखावलं. हे जेव्हा कळलं मला तेव्हा मनाला खूप लागून राहिलं माझ्या. आई फोनवर स्वानंदीशी बोलली त्याबद्दल बोलते.
अरे बोलले काय? रागावले होते मी, त्याचीच माफी मागायला आली. नाही म्हणजे काहीतरीच काय? तुम्ही माफी कसली मागताय? नाही हो, स्वानंदी मुलीसारखी आहे तुम्हाला. अहो मुलीसारखी आहे म्हणून तर माफी मागते. परकी कोणी असते ना तर विचारही केला नसता मी. नाही, स्वानंदीची सुद्धा चूक आहेच की. एवढ्या रात्री तिने फोन करायला नको होता. माझंही तेच झालं. आपण सगळे संस्कारी माणसं. एवढ्या रात्री एक मुलगी माझ्या मुलाला फोन करते म्हटल्यानंतर तोलच गेला माझा. नको नको ते बोलले मी. स्वानंदी, माफ कर मला. तुम्ही नका ना असे हात जोडू. तर माझ्यामुळेच तुम्हाला त्रास. नाही ग, आपली चूक असेल ना तर लहानांसमोर नमतं घ्यावं मोठ्याने. इंद्रनीलने जेव्हा मला सांगितलं ना तेव्हा लक्षात आलंय माझ्या किती मोठी चूक केली मी. इंद्रनील, तू आधी का नाही सांगितलंस मला? ते काही झालंच नसतं. होते, माझंही चुकलंच जरा. पण जे व्हायचं ते होऊन गेलं. आज मी इथे आले ते माणुसकी म्हणून. स्वानंदीला आपल्या घरची सून करूनच घ्यायची हा धोरणीपणा नाही त्यात. स्वानंदी, तुझं मन कळतं मला आणि तुझ्या मतांचाही आदर करते मी. पण ते बदल ते कुठल्या तोंडाने सांगू मी तुला? आता तो हक्कच राहिला नाही माझा. हो, पण तरीही तिचं मत बदललं तर कळवा हा मला. कारण तिनेच माझ्या घरचं माप ओलांडावं ही इच्छा कायमच असेल माझी. येते. हो ललिताबाई, उभ्या उभ्याच निघालात, पाणी सुद्धा घेतलं नाहीत. नको आजी, स्वानंदी समोर खूप अवघडल्यासारखं होतंय मला. एका चांगल्या घरातल्या मुलीचं मन दुखवल्यानंतर किती यातना होतात
याची कल्पना आहे मला. फक्त एक विनंती आहे, स्वानंदीचं लग्न ठरल्यानंतर कळवा मला. आशीर्वादाच्या अक्षता टाकायला येईन मी. वेगळीच आहे ती माणसं नाही. हो ना. नाही म्हणजे स्वानंदीची माफी मागायला आल्या त्या. काय गरज होती त्यांना? स्वानंदी, अशी सासू मिळायला भाग्यच लागतं. तू म्हणतेस ते बरोबर आहे. स्वानंदीनी या सगळ्याचा परत नीट विचार केला पाहिजे असं वाटतं मला. हो ना, पण समजा जर का तिने होकार दिलाच तर आपण तिला त्या मोठ्या घरात द्यायची आहे का? बहिणी अहो, मुलगा चांगला आहे आणि ललिताबाई सुद्धा समजूतदार वाटल्या. नाहीतर त्या स्वतःहून आल्या असत्या का माफी मागायला? अगं अनिता, बहिणी अहो, त्या आपल्या घरी येऊन गेल्यानंतर माझं हे मत झालंय. ठीक आहे, पण मला राहून राहून एकाच गोष्टीची काळजी वाटते की त्या घरात आपल्या मुलीचं कसं होईल. असं का म्हणता तुम्ही बहिणी? नाही म्हणजे आपण जरी त्यांच्या तोलामोलाचे नसलो तरी सगळं व्यवस्थितच करणार आहोत ना. आणि आता माझंच बघा ना, माझ्या घरची परिस्थिती बेताचीच होती हो. आमच्या आईने तर लोकांच्या घरी स्वयंपाक करून वाढवलं होतं आम्हाला. तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं मला. अनिता, अगं तुझ्या डोक्यात हे काय चाललेलं असतं? आमच्या कोणाच्या कधी मनात सुद्धा आलं नाही असं. मी तेच म्हणते ना वहिनी, माझ्या माहेरच्या परिस्थितीची कधी आठवण सुद्धा होऊन दिली नाहीत तुम्ही मला. मी तर एवढ्या मोठ्या घरची सून होण्याचं स्वप्न सुद्धा पाहिलं नव्हतं कधी, पण निभावलं की नाही सगळं. हे बघ अंजली, स्वानंदीनी समजा होकार दिला तर तू उगीच असले भलते विचार करू नकोस. ती माणसं भली वाटतायत. अहो, मी नाही असला कुठला भलता विचार धरून ठेवणार. मी आपलं सहज डोक्यात आलं ते बोलले. वहिनी, तुमच्या डोक्यात हे असे उलट सुलट विचार येणं स्वाभाविक आहे. तुम्ही आई आहात स्वानंदीच्या. पण नील तिच्यावर प्रेम करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे, नाही का? आणि जर तसं असेल तर स्वानंदीला त्या घरात देताना आपल्याला संकोच वाटण्याचं काहीच कारण नाहीये. म्हणजे असं मला वाटतं. ठीक आहे, आपण स्वानंदीशीच बोलूया सर. त्याशिवाय काही खरं नाही. इंद्रनील, झोप येत नाही का? नाही ग, बोल ना. मला माफी मागायची तुझी. माझी माफी? कशासाठी? माझ्यामुळे त्रास झाला ना तुला. मनाला खूप लागून राहिलं होतं रे माझ्या. काही त्रास झाला नाहीये मला. उलट तुला माझ्यामुळे स्वानंदीची माफी मागावी लागली हे जास्त लागलंय माझ्या मनाला. अरे मग काय करू? तुला त्रास झालेला, तुला दुःख झालेलं नाही पाहू शकत मी. पण असं काहीच नाहीये. उलट तुला आज जे सहन करावं लागलं ना ते पुन्हा कधीच करावं लागणार नाही. तू आई आहेस माझी, माझं तुझ्यावर प्रेम आहेच. पण आज स्वानंदीची माफी मागून तू सिद्ध केलंस की तुझं किती प्रेम आहे माझ्या. तुझा जो सरळपणा आहे ना, त्यामुळेच मला काळजी वाटते तुझी. आणि त्या भरातच बोलले होते मी तिला. काय झालं ते सोडून दे ना.
तू सॉरी म्हणालीस ना, हेच खूप आहे. आता स्वानंदी जरी नाही म्हणाली ना तरी मला वाईट नाही वाटणार. तिच्या नशिबात माझ्या आईचं प्रेम नव्हतं असं समजेल मी. हो आई, तू खूप सहन केलेस माझ्यासाठी. आता ना त्या लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. आता स्वानंदीनं 4 पावलं पुढे यायला हवं आपल्या दिशेने. नाहीतर मी विसरून जाईन की स्वानंदी नावाची कोणी मुलगी होती. हो आई, जगातल्या कोणाही पेक्षा तू माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. मी तुला प्रॉमिस करतो. आता तिथून जर काही हालचाल झाली तरच हे लग्न होईल, नाहीतर हे लग्न होणार नाही.